नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. तर मी रोशन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवऱ्याच्या दादूच्या युट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आता जस्ट म्हणजे आपण पोहोचलोय आता वर्सोवाला, आणि तशीच आज तुम्हाला बघायला भेटणार आहे ती म्हणजे आपला आग्रा कोल्यांचा सण, तो म्हणजे नारळी पौर्णिमेचा सण. आपल्यासोबत वेंकू आलाय. खूप कठीण सर्व मित्रांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज हा कोळ्यांचा सण आलेला आहे आणि आमच्या हौशे मौजेचा का म्हणजे माहिती आहे, आता आमची उद्यापासून बोट जाईल आणि आम्हाला अनिल सुरमई हनते का हलवा हनते, पण नक्कीच आम्हाला आनंद एकदम मनाला एकदम लागलाय, काळजाला भिडलाय. आणि यो बघा आमचा सोन्यासारखा खरपी पापलेट, जो माझा मित्र, जो माझ्यासोबत कायम उभा असते, कधी पण तू ये. कारण तो पण हल्ली वैतागलाय माझ्यावर, कारण मी कामात असते. पण समजून घ्या तुम्ही, पण का नाही ब्लॉग येत, पण येतील. आमची मैत्री अशीच आहे, किती लांब झालो तरी आम्ही हम साथ साथ है, चलो अबे हम जाते हैं. वेंकूचा तर असाच चालू राहील. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये आपला वेंकू असते, म्हणून कदाचित आपले हे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात. असं काय नाही रे, आलोय आपण आता वर्सोवाला. आता वर्सोवाला काय मग कसं असतं, नारळी पौर्णिमेचा सर्वात मोठा सण आता मी गावात साजरा केला जातो तो म्हणजे वर्सोवाला, बरोबर ना? तर सर्वात अगोदर आपण हिंगलायाचं दर्शन घेऊ. गाडी वगैरे मस्त पार्क केली. 1.5 तास झाले ना कंटिन्यू, 2.5 तास लागले. अटल सेतूवरून आलो तरी पण 2.5 तास. तर चला आता व्हिडिओ जास्त लांब न करता आपण करू ते म्हणजे आपल्या या व्हिडिओला सुरुवात. आता गलीला आलोय, या गलीचं आपण हिंगलायाचं दर्शन घेऊया पहिला. तर मंडळी पोहोचलोय आपल्या मंदिराशी, म्हणजे हिंगलायाच्या मंदिराशी. सर्वात अगोदर दर्शन घेऊया, त्याच्यानंतर बाकीचे. मंडळी बघा, पुण्याचा नारळ बघतात, मस्त सजवलाय. मागं सुरमई बघायला भेटतात. अशा प्रकारचा आपल्याला कोणी बघायला नाही भेटला, तो पण फॅन्सी आता होऊ शकत नाही. हे सगळं बघण्यासाठी आपण इथपर्यंत पोहोचत असतो. त्याच्यातलं एक फॅमिली दिसते पुढे, एक जोरांनाच आहे बघा. बाजार गल्लीचा गोविंदा आला, काले कपडीचा गोविंदा आला, गोविंदा 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 गोविंदा. नटून थटून शी हौशे मौजेशी जाऊ चला रामाचे देवला. गोविंदा 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 वेसावे गावा, या बाजार गलीचा आला रे आला. गोविंदे गोपाले, गोविंदे गोपाले. कोणाची बाजार गलीची, फॅमिली कोणाची, कोण बोलते नाचणार नाही, नाचल्याशिवाय राहणार नाही. गोविंदे गोपाले, गोविंदे गोपाले, गोविंदे गोपाले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. 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 तुकाराम 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 तुकाराम. बाजार गल्ली कोळी संस्था ह्या वर्षी त्यांचा मान आहे की 9 वर्षाने एकदा हर एक गल्लीला मान येतो. तर त्या वर्षी बाजार गल्ली कोळी संस्था त्यांचा मान आहे. ही तयारी आम्ही गेली 1.5 वर्ष झाली पूर्ण करतोय, की ह्या दिवसाची वाट पाहतोय आम्ही, की 1.5 वर्षांनी नारळी पौर्णिमा कधी येईल आणि कधी येईल हा आम्ही वाट बघत असतो. ह्याची तयारी आम्ही 1.5 वर्षापासून करतो. कुठली साडी घालायची, कोणता ड्रेस करायचा,
कसं सजायचं, कसं नाचायचं, काय बोलायचं ह्याची तयारी आम्ही आधीपासूनच करतो. आणि हा नारळी पौर्णिमेचा सण आमचा सगळ्यात महत्वाचा असतो. त्या दिवशी आम्ही दर्यासागराला नारळ देऊन त्याला शांत करतो, त्याची मनोभावी पूजा करतो आणि त्याला मागणं मागतो की हे दर्यासागरा आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा कर आणि आमचा मासेमारीची सुरुवात मासेमारीचा धंदा हा भरभराट होऊ दे. सगळ्यांना गोपाल सावला गोल झाला गोविंदानी बोल केला रे पाला रे सावे गावाला विष्णू साथी रे पा शांती माझा गाणी बोल केला आयलाय नव वर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयला आयलाय नव वर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयला आता काय ही तुमची एक फॅमिली असेल ना? गोविंद आणि गोपाला
चला रे दर्या रे माझ्या सागरा रे दर्या रे माझ्या सागरा दर्या रे माझ्या सागरा दर्या रे माझ्या सागरा बाजारपेठ संस्था दैनंदिन उत्सव 2026 चे मानकरी यांच्या वतीनं बाजारपेठ कोळी जमात संस्थेच्या सर्व सभासदांना बाजारपेठीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या नारळाजवळ उपस्थित राहायचं बाजारपेठीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तर मंडळी फायनली नारळ आहे ना आता आणला तो म्हणजे दर्याला त्याला विसर्जनासाठी निघाले. गर्दी लांबवा 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 फायनली नारळाचा तर विसर्जन झालं. आता